सार्थ तुकाराम महाराज गाथा। आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, आलो याची कारणासी। आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी सचभावे वर्ताया, बोलिले जे ऋषी सचभावे वर्ताया। झाडू संताचे मार्ग आळराने भरले जग, झाडू संताचे मार्ग आळराने भरले जग। उचिष्टाचा भाग शेष उरला तो शिव, उचिष्टाचा भाग शेष उरला तो शिव। अर्थलोपली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने, अर्थलोपली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने। विषयलोभी मने साधन हे बुडविले, विषयलोभी मने साधन हे बुडविले। पिठुभक्तीचा डांगोरा कडी काळासी दरारा, पिठुभक्तीचा डांगोरा कडी काळासी दरारा। तुका म्हणे करा जय जयकार आनंदे, तुका म्हणे करा जय जयकार आनंदे। आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी सचभावे वर्ताया। अर्थ आपल्या अवतार कार्याची घोषणा तुकाराम महाराज या अभंगात स्पष्ट शब्दात करीत आहेत। ते म्हणतात, खरे आम्ही वैकुंठात राहणारे आम्ही कशासाठी आलो आहोत, जे पूर्वीचे ऋषीमुनी नियम घालून दिले आहेत, शास्त्रांनी सांगितले आहेत। भक्तिमार्गाचे आचरण कसे करावे हे सांगितले आहे, त्याप्रमाणे प्रत्यक्ष आचरण करून दाखवण्यासाठी आलो आहोत। संतांचे मार्ग झाडून आम्ही स्वच्छ करू, जगामध्ये स्वच्छ अज्ञानाचे आणि अज्ञानाचे जंगल माजले आहे हे साफ करू। संत जे अन्न सेवन करतील त्यातील जे उचिष्ट ते आम्ही आदराने सेवन करू। लोक मार्गाने वळलेले आहेत, पुराणातील खऱ्या अर्थाचा लोप झाला आहे। पोकळ शब्दज्ञान असणाऱ्यांनी त्या ग्रंथाचे भलतेच अर्थ करून नाश केला आहे। मने विषय लोभी झाली आहेत आणि त्यांनी परमार्थिक साधने नष्ट केली आहेत। आम्ही भक्तीचा डांगोरा पिटू, त्यामुळे काळालाही भय वाटेल। सर्वांनी हरिनामाचा आनंदाने जय जयकार करा। सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 237। बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत। लाताडीला संसार केला षडउर्मीचा मार, लाताडीला संसार केला षडउर्मीचा मार। जन तन धन केले तृणाही समान, जन तन धन केले तृणाही समान। तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा, तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माता। बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाताळीला संसार केला षडउर्मीचा मार। अर्थ तुकाराम महाराज स्वतःच्या स्थितीबद्दल म्हणतात, आम्ही महान बलाढ्य अशा हरीचे सेवक झाल्यामुळे आम्हीही बलाढ्य झालो आहोत, म्हणून आम्ही संसाराला लाथा मारून काम क्रोधादी 6 विकारांचा उर्मीचा नाश केला। लोकांना द्रव्याला एवढेच काय, आमच्या शरीरालाही आम्ही कपट्या समान लेखले आहे। आता तर आम्ही मुक्तीच्याही मस्तकावर बसलो आहोत। सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 238। मृत्यूलोकी आम्हा आवडती परी, नाही का हरिनामे विन। मृत्यूलोकी आम्हा आवडती परी, नाही का हरिनामे विन। विटले हे चित्त प्रपंचापासोनी,
व म्हणते मनी बैसलेसे विटले चित्त प्रपंचापासोनी व म्हणते मनी बैसलेसे सोने रूपे आम्हा मृत्यू के समान माणिक पाषाण खडे जैसे सोने रूपे आम्हा मृत्यू के समान माणिक पाषाण खडे जैसे तुका म्हणे तैसा दिसतील नारी रसाची या परी आम्हा पुढे तुका म्हणे तैसा दिसतील नारी रसाची या परी आम्हा पुढे मृत्यूलोकी आम्हा आवडती परी नाही का हरिनामे विन। अर्थ स्वतःबद्दल महाराज म्हणतात, या मृत्यूलोकात आम्हाला हरिनामा वाचून दुसरे काही आवडत नाही। एखाद्या वातीला ज्याप्रमाणे आपण विटतो त्याप्रमाणे मी प्रपंचाविषयी विटलो आहे। सोने चांदी या गोष्टी आम्हाला मातीसारख्या आहेत आणि हिरे रत्ने ही सर्व दगडाप्रमाणे आहेत। साऱ्या जगाला भुलवणाऱ्या स्त्रिया आम्हाला अस्वलीप्रमाणे दिसतात। सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 239। स्त्रियांचा तो संग नको नारायणा काष्टा या पाषाणा मृत्तिकेच्या स्त्रियांचा तो संग नको नारायणा काष्टा या पाषाणा मृत्तिकेच्या नाठव्या देव नघडे भजन लाचावले मन आवरेना नाठवे हा देव नघडे भजन लाचावले मन आवरेना दृष्टीमुखे मरण इंद्रियाच्या द्वारे लावण्य हे खरे दुःख मूळ दृष्टीमुखे मरण इंद्रियाच्या द्वारे लावण्य हे खरे दुःख मूळ तुका म्हणे जरी अग्नी झाला साधू तरी पडे बाधू संगष्टने तुका म्हणे जरी अग्नी झाला साधू तरी पडे बाधू संगष्टने। अर्थ तुकाराम महाराज स्त्री संगाचा धिक्कार करताना देवाला विनंती करतात, हे नारायणा स्त्रियांची संगत मला नको। मग त्या स्त्रिया लाकडाच्या मातीच्या किंवा दगडाच्या केलेल्या का असेनात, कारण त्यांच्या संगतीने देव आठवत नाही आणि त्यांचे भजनही होत नाही। मन त्यांच्या ठिकाणी लालशी झाले की ते आवरत नाही। डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहिले तरी मरण उडवते। त्यांचे लावण्य खरे तर दुःखाला कारण होते। अग्नी हा उपकारी असला तरी त्याला मिठी मारली तर तो आपल्याला भाजून टाकेल। तात्पर्य भक्तांनी देवाकडे लागलेले मन त्यामुळे विचलित होईल अशा गोष्टीचा संपर्क टाळावा। सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 240। पराविया नारी रुक्माई समान हे गेले नमुना ठाईचेची पराविया नारी रुक्माई समान हे गेले नमुना ठाईचेची जाईव तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नव्हे जाई तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नव्हे न सहावे मज तुझे हे पतन नको हे वचन दुष्ट वधो न सहावे मज तुझे हे पतन नको हे वचन दुष्ट वधो तुका म्हणे तुझ पाहिजे भरतार तरी काय नर थोडे झाले तुका म्हणे तुझ पाहिजे भरतार तरी काय नर थोडे झाले पराविया नारी रुक्माई समान हे गेले नमुना ठाईचेची। अर्थ तुकाराम महाराज साधक लोकांना उपदेश करतात, हे म्हणतात, परस्त्री आईप्रमाणे मानल्याने तुमचे काय द्रव्य खर्च होते। दुसऱ्याची निंदा केली नाही तर दुसऱ्याच्या द्रव्याचा लोभ धरला नाही तर त्यात तुमचे काय बिघडते सांगा।
संतांच्या वचनावर विश्वास ठेवलात तर त्यात तुमचे काय खर्च होते ते सांगा. खरे बोलतात तर त्यात वेगळे कष्ट काय होतात आणि तुमचे किती पैसा खर्च होतो. मी म्हणतो हो साधक हो, या सर्व सांगितलेल्या नियमाचे वागलात एवढ्याच उपायाने देव प्राप्त होतो. आणखी कोणतीही आटाआट त्यासाठी करावी लागत नाही. पंढरीनाथ महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.